नमस्कार मैत्रिणींनो. काय मग दिवाळीच्या आधीची घरातली साफसफाई तर तुमची झालीच असेल, तर मग आता फराळाच्या तयारीला लागणार असताल ना, तर त्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून बघा. तर मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्याला ज्या गोष्टी बनवायच्या आहेत त्याची आपल्याला लिस्ट बनवायची आहे. तसंच आपण जे फराळामध्ये गोष्टी बनवणार आहोत त्यासाठी लागणारी किराण्याची लिस्ट आपल्याला बनवायची आहे व त्यानुसार आपल्याला किराणा दुकानातनं वस्तू आपल्याला घेऊन यायच्या आहेत व ज्या ज्या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत त्यासाठीची लागणारी तयारी करायची आहे. तर सर्वप्रथम ह्यावेळेस मी चकलीची रेसिपीची तयारी सांगते. इथे ह्यावेळेस मी तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवणार आहे. तर इथे तांदळाचं पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे. फुटाण्याची डाळ असेल ती आपल्याला साफ करून भाजून ठेवायची आहे. पांढरे तीळ आहेत ते सुद्धा आपल्याला चकलीसाठी लागतात, ते सुद्धा आपण इथे साफ करून घेणार आहोत. जिरं, ओवा आपल्याला याचीसुद्धा पावडर बनवून घेऊ शकतो आपण. जर तुम्ही चकलीमध्ये पावडर वापरत असाल त्याचीसुद्धा आपण पावडर करून घेऊ शकतो. अशा रीतीने आपण चकलीची तयारी करून ठेवू शकतो. तर यानंतर नंबर येतो लाडूचा. मैत्रिणींनो, लाडू करताना मी डाळ दळून आणून त्याचे लाडू करते. तर इथे मी सर्वप्रथम हरभऱ्याची डाळ घेऊन त्याला ऊन देऊन मी दळून आणणार आहे. तसेच लाडूसाठी आपल्याला पिठी साखर लागते. आणलेली ही साखर आपण दळून घेणार आहोत. तसेच ड्रायफ्रूट्स जे आहेत ते ड्रायफ्रूट्स कटरनी आपण त्याचे कट करून ठेवणार आहोत. तसेच विलायची पावडर आपण तयार करून घेणार आहोत. तर ही झाली लाडूची तयारी. अगदी ह्या छोट्या छोट्या तयारी जरी आपण सुरुवातीला करून ठेवल्यात ना मैत्रिणींनो, तर आपल्याला ज्यावेळेस जी रेसिपी आपल्याला बनवायची असते तर त्यावेळेस आपली गोंधळ होत नाही मैत्रिणींनो. तर आता यानंतर लाडूचीच नंबर, पण हा रवा मैद्याच्या लाडूचा नंबर येतो. तर इथे आपण रवा तसेच मैदा जो आपण किराणा दुकानातून आणला आहे तो रवा आणि मैदा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे, तो क्लीन करून ठेवायचा आहे. त्यानंतर लाडूसाठी लागणारी पिठी साखर आपण इथे दळून ठेवणार आहोत. तसेच लाडूसाठी ड्रायफ्रूटसुद्धा आपण कट करून ठेवू शकतो. तर लाडू करण्यासाठी आपल्याला विलायची पावडर रेडी करून ठेवायची आहे. तर अशा रीतीने आपण लाडूची सुद्धा तयारी आधी करून ठेवलीत ना, तर लाडू बनवताना आपली धावपळ होणार नाही. तर मैत्रिणींनो, आपण चकलीची, बेसन पिठाच्या लाडूची, रवा मैद्याच्या लाडूच्या रेसिपीची तर तयारी अशाच रीतीने मैत्रिणींनो, तुम्ही रव्या मैद्याची तसेच बेसन पिठाच्या बर्फी बनवत असाल तर त्याचीसुद्धा तयारी तुम्ही आधी करून ठेवू शकता मैत्रिणींनो, जेणेकरून बर्फी किंवा लाडू बनवताना वेळेवरती आपली धावपळ होणार नाही. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तयारी आधी करून ठेवता का हे मला नक्की सांगा. यानंतर नंबर लागतो चिवड्याचा. तर ह्यावर्षी मी पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहे. तर इथे सर्वप्रथम पातळ पोहे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहेत. तसंच ज्या दिवशी आपण चिवडा बनवणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला पोह्यांना छान असं ऊन देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून आपण चिवडा जो बनवू तो अगदी छान असा कुरकुरीत बनेल. तर चिवडा बनवण्यासाठी इथे आपल्याला शेंगदाणे लागतील, तसंच खोबरं लागणार आहे. तर आपण चिवड्यामध्ये टाकण्यासाठी खोबऱ्याचे बारीक काप करून ठेवू शकतो, शेंगदाणे भाजून ठेवू शकतो. तसेच ड्रायफ्रूट्स आपल्याला लागतात ते सुद्धा आपण एका साईडला सगळं रेडी करून ठेवू शकतो. तसंच इथे आपल्याला चिवड्यामध्ये टाकण्यासाठी कढीपत्ता आणि हिरवी मिरची लागणार आहे. तर चिवडा करण्याच्या आदल्या दिवशी आपण कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान असं पाण्याने धुवून पंख्याखाली सुकवून ठेवू शकतो. चिवड्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकताना ते उन्हात सुकवायचं नाही आहे मैत्रिणींनो. कढीपत्ता आणि हिरवी मिरची आपल्या फॅनखाली सुकवून वापरायची आहे, जेणेकरून आपला चिवडा संपेपर्यंत कढीपत्ता आणि हिरवी मिरची अगदी हिरवीगार राहते. तर मैत्रिणींनो, चिवड्याच्या रेसिपीनंतर नंबर लागतो तो करंजीचा. तर करंजी करताना रवा आपल्याला छान असा साफ करून घ्यायचा आहे, स्वच्छ करून घ्यायचा आहे, चाळून गाळून ठेवायचा आहे. तसंच करंजी करताना खोबऱ्याचे आपल्याला कीस बनवून ठेवायचं आहे. तर इथे मी थोडं घेतलेलं आहे, बाकी खोबऱ्याचं मी कीस करून ठेवलेलं आहे मैत्रिणींनो. तर इथे आपण साखर बारीक करून घेणार आहोत, खोबरं किसून घेणार आहोत. कोणाकोणाला त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आवडतात तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये टाकून
टाकण्यासाठी कट करून ठेवू शकता. तसंच करंजीमध्ये कोणी कोणी भाजलेला रवासुद्धा टाकतं, तर तुम्ही रवा भाजून विलायची पावडर सगळं टाकून तुम्ही त्याचीसुद्धा सारणाची तयारी करून ठेवू शकता. अशा रीतीने आपण करंजीसाठी लागणारं सारण आधी तयार करून ठेवलं तरी आपलं बरंच काम हलकं होणार आहे मैत्रिणींनो. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे फराळ करण्याआधीची पूर्वतयारी करून ठेवता का, हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा.